याच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक आंतरराष्ट्रीय अतिशय मोठी घडामोड। इराणकडून कतारच्या दोहामधील अमेरिकन बेसवर हल्ला करण्यात आलेला आहे। इराणने अमेरिकन बेसवर 10 मिसाईल डागलेले आहेत। इराणकडून अमेरिकेचे बेस कॅम्प हे टार्गेट करण्यात आलेले आहेत। सर्व इराणी क्षेपणास्त्र यशस्वीरित्या रोखण्यात आली आहेत आणि कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये। तर कतारमधून सर्व लष्करी उपकरणं हटवली होती असं व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेलं आहे। इराणने रिकाम्या तळांवर हल्ला केला होता आणि कतारकडून इराणने केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। इराणकडून कतारच्या दोहामधील अमेरिकन बेसवर हल्ला करण्यात आलेला आहे। इराणने अमेरिकन बेसवर 10 मिसाईल डागलेले आहेत। इराणकडून अमेरिकेचे बेस कॅम्प हे टार्गेट करण्यात आले असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय या मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेचे 40,000 ते 50,000 सैनिक तिथे तैनात होते आणि हे लष्करी तळ अमेरिकेचे कुठे कुठे आहेत आपण ते पाहतोय। अमेरिकेचे कमीत कमी 8 कायमस्वरूपी तळ तिथे आहेत। कतार, कुवेत, यूएई, इराक, सौदी अरब, बहरीन, इजिप्त आणि जॉर्डन या ठिकाणी अमेरिकेचे हे तळ आहेत। कतारमध्ये यूएस सेंट्रल कमांड म्हणजेच सेंटकॉम आणि अल उदीद एअर बेस तिथे आहे। या क्षेत्रातील सर्वात मोठा सैन्य तळ तिथे असल्याचं पाहायला मिळतंय। एअरलिफ्ट, एरिया रिफ्युलिंग, इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स, एरोमेडिकल इव्हॅल्युएशन एस्टेट्स चा सहभाग तिथे आहे। आणि कुवेतमध्ये आरिफजनचा सैन्यतळ, लष्कराचं प्रमुख तळ, अली अल सलेम एअर बेस। तर इराकमध्ये अमेरिकेचं देखील सैन्यतळ आहे। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। तर कतारच्या दोहामधील अमेरिकन बेसवर हल्ला करण्यात आलेला आहे। इराणने अमेरिकन बेसवर 10 मिसाईल डागलेल्या आहेत। अमेरिकन बेसवर इराणने 10 मिसाईल डागल्यात कतारमध्ये, त्यामुळे लोकांची धावपळ उडाली असल्याचं पाहायला मिळालं। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। अमेरिकन एअरबेसवर ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला कशी लोकांची धावपळ उडाली। 10 मिसाईल डागण्यात आलेले आहेत। इराणने 10 मिसाईल अमेरिकन बेसवर डागलेल्या असल्याचं पाहायला मिळतंय। कतारमध्ये हे झालेलं आहे। इराणकडून कतारच्या दोहामध्ये अमेरिकन बेसवर हल्ला करण्यात आलेला आहे। इराणच्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये कशा प्रकारे धावपळ उडाली, कशा प्रकारे भीतीचं वातावरण होतं, ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। इस्रायल आणि इराणच्या संघर्षात अमेरिकेनं उडी घेतल्यानंतर अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर, त्या तळांवर हल्ला केला होता, हवाई हल्ला केला होता आणि त्यानंतर आता इराणकडून कतारच्या दोहामधील अमेरिकन बेसवर हल्ला करण्यात आलेला आहे। इराणने अमेरिकन बेसवर 10 मिसाईल डागलेले आहेत। अमेरिकेचे बेस कॅम्प टार्गेट करण्यात आलेले आहेत इराणकडून। सध्या ही दोन दृश्य आपण पाहतोय। अमेरिकन एअर बेसवर कशा प्रकारे इराणने 10 मिसाईल डागल्या आणि त्यानंतर कतारमध्ये लोकांची धावपळ उडाली, या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, इराण इस्रायलचं यांच्यामधला संघर्ष तीव्र होत असताना अमेरिकेनं इराणवर हवाई हल्ला केला आणि त्या प्रत्युत्तरादाखल आता इराणकडून कतारच्या दोहामधील अमेरिकन बेसवर हल्ला करण्यात आलेले आहेत। तब्बल 10 मिसाईल डागण्यात आलेले आहेत। काय अपडेट? बरोबर, अमेरिकेच्या वतीने जो हल्ला करण्यात आला होता इराणमध्ये, त्यांच्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटवरती जे हल्ले करण्यात आले त्याचं प्रत्युत्तर आता इराणने द्यायला सुरुवात केली आहे। इराणने सर्वात प्रथम सीरियामध्ये जे अमेरिकेची बेस आहेत, लष्कराची तळं आहेत, त्यावरती हल्ले केले। त्यानंतर आता दुसरा हल्ला त्यांनी कतारमधल्या दोहा या शहरामध्ये केला आहे। दोहा शहरामध्ये असलेलं अमेरिकन बेस जे आहे त्या सेंटरवरती, त्या लष्करी तळावरती हल्ला केला। पण त्या लष्करी तळावरचे बहुतांश अधिकारी हे बाहेर पडले होते, निघून गेले होते। त्यांना अमेरिकेने त्यावर सूचना होत्या, त्यामुळे मोठी वित्त हानी किंवा मनुष्यहानी झाली नाहीये। पण 10 मिसाईल सोडल्यामुळे ते मोठं नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे। पण जेव्हा हे हल्ले झाले त्यानंतर दोहामधले जे नागरिक आहे, विविध
बाजारपेठांमध्ये मॉलमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये जी धावपळ आहे ती पाहायला मिळाली. प्रचंड भीतीचं वातावरण होतं आणि ज्या पद्धतीनं कतार च्या या दोहामधल्या नागरिकांना त्याची धावपळ करावी लागली, भीतीच्या वातावरण तिकडे तिकडे पळताना आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतंय. याचाच अर्थ आता डोनाल्ड ट्रम्प याचं कसं उत्तर देतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं प्रशांत, असणार आहे. एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर हे हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला आणि अमेरिकेनं देखील कोणतीच कारवाई न करण्याचं मान्य केलंय. त्या संदर्भात काही कळू शकलंय का? कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे युद्धबंदीची घोषणा त्यांच्याकडून नेमकी करण्यात आलेली आहे का? नाही, या संदर्भात जर बघितलं ज्या पद्धतीनं इराणने हल्ले केलेले आहेत त्यानंतर त्यांनी जर शांती संदेश पाठवला असेल, या संदर्भात जर बघितलं आपण तर निश्चितपणे डोनाल्ड ट्रम्प यावरती निश्चित निर्णय घेतील. पण ज्या पद्धतीनं थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारलाच इराक वतीनं आव्हान देण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता ज्या पद्धतीने इराण या संदर्भात काय निर्णय घेतं, इराणच्या वतीने ज्या पद्धतीने संदेश देतात त्यामध्ये एक तर महत्वाचं आहे की त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि थेट आव्हान डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारला दिलं आहे. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या वतीनं काय पावलं टाकली जातात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. पण दरम्यानच्या काळात ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं की इराणकडे कुठलाही पर्याय नाही आहे, त्यांनी युद्धबंदी स्वतःहून आणि लागू करावी आणि कुठलेही अटी शर्ती त्यांच्या मान्य असणार नाही हे देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता हे महत्वाचं आहे की डोनाल्ड ट्रम्प आज काय भूमिका जाहीर करतात त्यावरती इराणचं भवितव्य अवलंबून आहे. बरं प्रशांत, असेच सोबत रहा. आपण आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट प्रेक्षकांना देऊयात. 12 दिवसांच्या युद्धानंतर युद्धबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. कतार आणि अमेरिकेनं युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला आणि त्यानंतर आता 12 दिवसानंतर युद्धबंदीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले आहे. इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय कतार, सिरिया, इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणनं क्षेपणास्त्र हल्ले केले आणि हे हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांतीचा संदेश पाठवला आणि अमेरिकेनं देखील कोणतीही कारवाई न करण्याचं मान्य केलेलं आहे. सीज फायर बाबत ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या फोनवर चर्चा देखील झाली आहे. हल्ले न करण्याची अट इराणनं मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी आंतरराष्ट्रीय बातमी. इराण इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे. 12 दिवसानंतर युद्धानंतर 12 दिवसांच्या या युद्धानंतर युद्धबंदीची घोषणा झाली आहे. अमेरिकेनं या युद्धात उडी घेत इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केले आणि त्यामुळे इराण खवळला. त्यानंतर अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनं देखील अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ले केले, क्षेपणास्त्र हल्ले केले, 10 मिसाईल डागण्यात आले. मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला आणि त्यानंतर अमेरिकेनं देखील कोणतीही कारवाई न करण्याचं मान्य केलेलं आहे. तर सीज फायर बाबत ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात फोनवर चर्चा देखील झालेली आहे आणि हल्ले न करण्याची अट इराणनं मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय.